शिवापूर गावाजवळचा किल्ला, इथे जादूनगरी वसलेली होती. तिथेच गुरूंकडून विद्या शिकत होता गंगाराम. गंगारामचा गुरु होता कठोर. त्याला गुरुने गुन्हा केला म्हणून बाटलीत बंद करून टाकलं. गंगारामने गयावया केल्यावर त्याला गुरुने उशाप दिला. म्हणाला, हजारो वर्षांनी याच दरवाजातून येईल तुझा वंशज, तो देईल तुला मुक्ती. बिचारा गंगाराम वाट पाहतोय त्याच्या सुटकेची. सगळ्या गुन्ह्यात एकत्र सहभाग घेणारे 3 मित्र, महेश नेमाडे, लक्षा आणि बाप्पा, त्यांच्या सुटकेचा आज दिवस उजाडतो. जेलर त्यांना बोलवून घेतात. ते महेशला म्हणतात, उत्कृष्ट नेमबाज, पण नेमबाजी दगडफेकीत. नंतर लक्षा हजारेचा नंबर. ते त्याला म्हणतात, जादूटोण्यावर विश्वास, जादूगार होता आलं नाही म्हणून हात चलाकी. तिसरा नंबर लागतो शक्तिमान बाप्पा बजरंगीचा. ते त्याला म्हणतात, एका फटक्यात दगड फोडणारा. पण ही शक्ती या महेश लक्षाच्या संगतीत फुकट गेलीये. जेलर त्यांना म्हणतात, आता सुटतंय पण पुन्हा इथेच येणार. महेश म्हणतो, यापुढे इथे यायची आम्हाला वेळच येणार नाही. जेलर म्हणतात, मग काय येरवड्या जेलमध्ये जाणार? बाप्पा म्हणतो, यापुढे आम्ही सरळ मार्गाने जायचं ठरवलंय. ते जेलरचा निरोप घेऊन बाहेर येतात. बाहेर पडल्यावर महेश त्या दोघांना म्हणतो, आपण वेगळं झाल्याशिवाय सरळ मार्गाने जगू शकत नाही. लक्षा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. आपली दोस्ती तोडू नको, आपली एकी हीच आपली ताकद आहे, त्यात पार्टिशन करू नकोस. तरी मोटरसायकल घेऊन महेश निघतो. तो निघाल्यावर बाप्पा आपला मार्ग धरतो. लक्षा एकटा पडतो. खिशात दमडी नसते. वाटेत त्याला 5 रुपये सापडतात. तो ते उचलतो, खिशात टाकतो. खिसा फाटलेला असतो. कॉईन खाली पडतं. गरंगळत पुढे जातं. लक्षा पुढे जाताना त्याला परत तेच कॉईन दिसतं. त्याला अजून एक 5 रुपये मिळाल्याचा आनंद होतो. कुणाचा तरी खिसा फाटलाय बहुतेक असं म्हणत ती कॉईन खिशात घालतो. कॉईन परत त्याच्या खिशातून खाली पडतं. परत तेच कॉईन तो उचलतो. टोटल 15 रुपये झालेले असतात. तो कॉईन खिशात टाकतो. कॉईन परत खाली पडतं. तो खानावळीत शिरतो. 15 रुपयांची थाळी मागवतो. महेश बाप्पाचा घास बाजूला काढून जेवणावर ताव मारतो. बिल काउंटरला देऊन खिशात हात घालतो. खिसा फाटलेला त्याचं लक्षात येतं. हॉटेलवाला पांडूला बोलवून लक्षाला हाकलवतो. लक्षाला हॉटेल बाहेर काढलं जातं. तो पांडूला म्हणतो, माझा बाप्पा असता तर तुझी पुरी भाजी केली असती. तेच 5 रुपये त्याला दिसतात. आता या 5 रुपयाचे 500 रुपये करायला तो जुगाराच्या अड्ड्यावर जातो. जुगारात प्रत्येक वेळी लक्षात जिंकतो. लक्षाने जॅकेटमध्ये कार्ड्स लपवलेले असतात. त्याची हात चलाकी पकडली जाते. महेश त्याच बारमध्ये येतो. लक्षापासून तो लपत असतो. फसवलं म्हणून लक्षाला चांगलं धुतलं जातं. शेवटी महेश मध्ये भरतो. बाप्पा सुद्धा लक्षाच्या मदतीला येतो. तिघे परत एक होतात. तिथून पळ काढतात. शिवापूरला येतात. नेमकं तिथेच टायर पंक्चर होतो. टायर बदलायला लागू नये म्हणून लक्षा तिथून पळ काढतो. हवालदार रेड्याची भाची गंगी फुलं विकत असते. लक्षा तिच्याकडे येऊन 2 रुपयाची फुलं घेतो. पण खिशात एक दमडी नसते. ती त्याला फुकट फुलं देते. शंभू महादेवाला व्हायला फुकट फुलं दिली म्हणून ती त्याला ताकीद देते. त्याला म्हणते, पैसे द्यायला विसरू नका, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. टोपलीत घालीन, भिजाया ठेवीन. तिघेही देवळात येतात. देवापुढे साकडं घालतात. या पुढचं आयुष्य भरपूर मेहनत करून सार्थकी लावणार. बाप्पा नारळ फोडायला जातो. लक्षा त्याला अडवून म्हणतो, महादेवाच्या देवळात नारळ ठेवायचा, एवढं मोठं शरीर दिलंय, थोडासा मेंदू दे त्याला. महादेवाकडे बघत तो म्हणतो. नंतर ते एका कारखान्याकडे येतात. तिथले कामगार संपावर असतात. कारखान्याचा मालक तिथे येतो. लक्षाचा पाय एका फळीवर पडतो. त्यावरचा दगड उडून हवालदार रेड्याला लागतो. लक्षाला पकडून तो पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो. तिथे त्याला भेटतो कवट्या महाकाळचा डावा हात. महेश बाप्पा त्याला सोडवायला येतात. रेडे लक्षाला सोडायला तयार नसतो. महेश ड्युटी ऑफिसरला भेटायला येतो. ती असते PSI उमा जाधव. उमाला महेशची सगळी हिस्ट्री माहित असते. महेश तिला म्हणतो, एखादा माणूस जन्मताच गुन्हेगार म्हणून येत नाही, परिस्थिती त्याला या मार्गावर आणते. अशा भरकटलेल्या माणसाने कितीही शब्दा घेतल्या तरी तुमच्यासारखे कायद्याचे रक्षक त्याला याच मार्गावर आणून सोडतात. माझ्या मित्राला दगडफेकीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याला सोडवायला मी इथे आलो आहे. उमा त्याला 2 मिनिटं भेटण्याची परमिशन देते. तो तिला म्हणतो, गुन्हेगार होतो तेव्हाही दिलेला शब्द कधी मी मोडला नाही. महेश लक्षाला भेटायला येतो. लक्षा महेशला म्हणतो, तू आणि बाप्पा या रेड्याला दगड मारा आणि या आतमध्ये, इथे जेवण छान मिळतं. महेश त्याचा निरोप घेऊन तिथून निघतो. रात्रीच्या काळोखात कवट्या महाकाळची माणसं चौकीत येतात. कवट्याच्या माणसाला त्यांना सोडवायचं असतं, पण लक्षाच्या हुशारीने तीच अडकतात. कवट्याच्या माणसांना पकडलं म्हणून उमा त्याला शाबासकी देते. उमाने सांगितल्यावर महेशला सुद्धा आश्चर्य वाटतं. उमा त्याला सांगते, त्याला पकडणं हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे. महाभयानक डाकू आहे तो, त्यानेच मला अनाथ केलंय. महेश लक्षाला घेऊन जाऊ का म्हणून विचारतो. उमा म्हणते, त्याला तर आम्ही सकाळीच सोडलंय. इथे लक्षा शंभू देवाकडे आलेला असतो. तेवढ्यात मागून त्याला गंगी हाक मारते, ओ 2 रुपये वालं. लक्षाला वाटतं 2 रुपये मागायला आलीये. ती त्याला फुकट फुलं देते. तेवढ्यात काही गावगुंड गंगीला छेडतात. तिला सोडवायला लक्षा येतो. त्याच्या साथीला महेश आणि बाप्पा येतात. गंगी त्यांना घरी आणते. राहायला घर नाही म्हणून ती त्यांना गोठ्यात राहायला देते. कवठ्या महाकाळची एंट्री होते. जेलमध्ये अडकलेल्या माणसांना तो सोडवून आणायला सांगतो. चौकीकडे कपडे घ्यायला ते येतात. रेड्याला गन दाखवून कवठ्याची माणसं त्याच्या माणसांना सोडायला सांगत असतात. तेवढ्यात उमा तिथे येते. तिलाही बंदूक दाखवली जाते. लक्षा तिथे येतो. पिस्तूल बघून बाहेर पडतो. कवट्याचा माणूस त्याच्या मागे येऊन फायर करतो.
उमाला घेऊन एक माणूस बाहेर येतो. मारामारीत उमाला वाचवायला गेलेल्या महेशला गोळी लागते. आलेली माणसं पळून जातात. लक्ष त्याला म्हणतो त्याचा नेम चुकलाय, पण इकडे मात्र नेम अगदी बरोबर लागलाय. कवट्या बिथरतो. त्याची माणसं अजूनही सुटलेली नसतात. तो आता शिवापूरच्या रेडे हवालदाराच्या भाचीला गंगीला पळवायचा प्लॅन करतो. गंगी रानात फुलं गोळा करायला जाते. लक्षा तिथे येतो. तिथे दोघांचं सूत जुळतं. कवट्याची माणसं तिथे येतात. लक्षा गंगी तिथून पळतात. ती माणसं त्यांचा पाठलाग करतात. लक्षा आणि गंगी त्याच किल्ल्यामध्ये येतात. गंगी त्याला म्हणते याला जादूगराचा किल्ला म्हणतात. अचानक लक्षाचा हात लागून दरवाजा उघडतो. लक्षा आत अडकतो. गंगी बाहेर राहते. ती लक्षाला आवाज देते. तेवढ्यात तिथे कवट्याची माणसं येतात. लक्षा आणखीन खोलात घसरतो. इथे सापळ्यांमध्ये लक्षा अडकलेला असतो. त्याला तिथे पितळी बाटली दिसते. तो तिला हात लावतो. अचानक बाटलीत गंगाराम दिसायला लागतो. तो लक्षाला म्हणतो माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं हजारो वर्षांनी शूर पराक्रमी धडाकेबाज असा तुझा वंशज तुला यातून सोडवणार आहे. ही जादूची रेती आहे. ती तुझ्या भल्यासाठी संपली तरच माझी सुटका होणार आहे. लक्षा त्याला म्हणतो माझी गंगी त्या लाडग्यांच्या तावडीत अडकली असणार. ताबडतोब मला इकडून बाहेर काढ. गंगाराम रेती फुंकतो. इथे गंगीचा पाठलाग होत असतो. अचानक गंगाराममुळे लक्षा तिथे प्रकट होतो. गंगीला घेऊन तो पळ काढतो. रेडे हवालदार गंगीला शोधून थकल्यावर बहिणीला सांगतो ती काही कुठे दिसली नाही. हवाई सफर करून गंगाराम त्यांना पुन्हा घरात सुखरूप आणतो. रेडे रक्षाला पकडतो, पण गंगाराममुळे तो अदृश्य होतो. रेडे त्याला गोठ्यात शोधतो. गंगाराममुळे लक्षा वाचतो. गंगाराम त्याला म्हणतो तू जर असाच मला घेऊन फिरायला लागला तर मी नक्की कोणाला तरी दिसणार. त्यापेक्षा जर कोणी परका माणूस दिसला तर मी गायब होणार. तो परत लक्षाला अदृश्य होऊन दाखवतो. गंगाराम त्याला पुन्हा दिसायला लागल्यावर लक्षा त्याला विचारतो अरे पण नंतर तुला बोलवणार तरी कसं. गंगाराम त्याला शिट्टी वाजवून बोलव म्हणतो. पण एक लक्षात ठेव तू बाटलीला धरून शिट्टी मारायची तरच मी दिसणार, नाही तर नाही दिसणार. महेश बाप्पा तिथे आल्यावर गंगाराम गायब होतो. महेश त्याला म्हणतो त्या गावातलं शिवमंदिर रंगवायचं काम मिळालंय. महाशिवरात्रीच्या आत रंगवायचंय. लक्षात त्याला म्हणतो तू कशाला काळजी करतो, एका दिवसात 10 मंदिरं रंगवून देईन. तो त्यांना बाटली दाखवतो. महेश त्याच्यावर रागावतो आणि म्हणतो जेव्हा बघावं तेव्हा जादू जादू जादू, खबरदार जादूचं नाव काढशील तर. त्यांना पटावं म्हणून तो शिट्टी वाजवतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते जेवण घेतात. इथे कवठ्याला कळतं की दोघे जादू होऊन आकाशात उडाले. तो त्याच्या माणसांना म्हणतो गावातली एक साधी फुलवाली तुम्हाला पळवता आली नाही आणि म्हणे जादू झाली. त्यातला एक म्हणतो ते दोघे उडाले आणि शिवापूरच्या दिशेने गेले. शेवटी कवट्या स्वतः शिवापूरला जायचं ठरवतो. रात्री सगळे झोपलेले असतात. शिट्टी वाजवली तरी गंगाराम दिसला नाही. म्हणून लक्षात त्याला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो आता मी शेवटची शिट्टी वाजवणार. तर तू बाहेर आला नाहीस तर मी तुला बाहेर फेकून देईन. आई शपथ माझं डोकं फार गरम आहे. तो शिट्टी वाजवतो. गंगाराम प्रकट होतो. लक्षात त्याला म्हणतो मगाशी बोलवलं तेव्हा का नाही आलास, माझी इज्जत काढलीस ना सगळ्यांच्या पुढ्यात. गंगाराम त्याला म्हणतो आपलं काय ठरलं होतं, बाटलीला हात लावून शिट्टी मारल्याशिवाय आपण येणार नाही. लक्षा परत बाप्पाला जादू दाखवायला निघतो. ते दोघे दारातच एकमेकांना आपटतात. लक्षा जोरात ओरडतो भूत भूत आणि त्याला म्हणतो रात्री अपरात्री असा फिरत जाऊ नकोस, लोकांना हार्ट अटॅक येईल. लक्षा त्याला गंमत दाखवतो. असं म्हणत आतमध्ये आणतो. त्यांच्या आवाजाने महेश सुद्धा जागा होतो. लक्षा त्यांना जादू दाखवतो म्हणतो. बाटलीला हात लावून शिट्टी वाजवतो. तरी बाप्पा त्याला म्हणतो रात्रीची शिट्टी वाजवायची नसते. तेवढ्यात गंगाराम प्रकट होतो. त्यांचा विश्वासच बसत नाही. सेम टू सेम लक्षाला बघून ते दोघेही चाट पडतात. त्यांना खात्री पटावी म्हणून लक्षा गंगारामकडे काहीतरी चमचमीत खायला पाहिजे म्हणतो. दिलेली रेती संपायला पाहिजे म्हणून गंगाराम त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. बाप्पा जेवणावर तुटून पडतो. लक्षा गंगारामला महाशिवरात्रीच्या आज शिवापूरचं देऊळ रंगवून दे म्हणतो. गंगाराम त्याला 5 मिनिटात देतो म्हणतो. स्वतःकडची रेती उडवून तो संपूर्ण देऊळ रंगवून टाकतो. लक्षाचा यावर विश्वास बसत नाही. तो म्हणतो तू इकडे आणि देऊळ तिकडे कसं रंगवून होईल. गंगाराम त्यांना देवळाकडे घेऊन येतो. महेश म्हणतो महाशिवरात्रीच्या आत देऊळ रंगवून आपण या गावकऱ्याचा विश्वास संपादन केलाय. महाशिवरात्रीला आता खरा रंग चढणार. नसताना लक्षाने कमरेला लावलेली बाटली खाली पडते. तेवढ्यात कवट्याची माणसं गावावर हल्ला करतात. लक्षाची बाटली पडलेली त्याच्या लक्षात येते. ती ग्राउंडवरच पडलेली असते. काही केल्या लक्षाच्या हातात ती बाटली येत नाही. शेवटी महेश उमा बाप्पा स्वतःच्या परीने प्रयत्न करतात. चौकीतून पोलिसही निघतात. लक्षाच्या बाटली हातात येते. उमाला ताब्यात घेतलं जातं. कवट्या तिथे हजर होतो. तेवढ्यात लक्षा शिट्टी वाजवतो. महेश बापाच्या हातात बंदुका येतात. लक्षा गंगारामला म्हणतो मला पण महेशला आणि बापाला दिलीस तशी गन दे ना. गंगाराम म्हणतो तुला कशाला हवी आहे गन, नुसती बोटं पुढे कर आपाप गोळ्या सुटतील. खरंच गोळ्या सुटतात. कवट्या पळून जातो. गावातले आनंदाने त्यांना डोक्यावर घेतात. कवट्या स्वतःच्या अड्ड्यावर येतो. ते शपथ घेतो अख्ख्या शिवापूरला जळून भस्मसात करीन. त्याचा माणूस म्हणतो पण गंगीकडे जादू आहे ना. कवट्याचा जादूवर विश्वास नसतो. इथे महेश पण उमाला सांगत असतो पहिल्यांदा मला सुद्धा विश्वास नव्हता, पण या बाटलीत गंगाराम आहे तरीही तिचा विश्वास बसत नाही. महेश म्हणतो एका दिवसात देऊळ रंगवलंय त्यानं. उमा म्हणते मग तर पाहिलंच पाहिजे त्या बाटलीला. लक्षा गंगीला म्हणतो आपण गंगारामकडे एक बंगला आणि गोठा मागू. काय भानगड झाली तर गोठ्यात झोपायला. तो शिट्टी वाजवतो. गंगाराम येतो. गंगाराम त्यांना बाटलीत बोलवतो. ते बाटलीत येतात. महेश उमाला ती बाटली दाखवतो. त्याने सांगितलेलं तिला पटतं. गंगारामचं गुपित कवट्याचा माणूस ऐकतो. कवट्याला येऊन सांगतो. कवट्या त्याला बाटली आणायला सांगतो. रात्री गोठ्यात येऊन तो बाटली घेऊन पळणार. इतक्यात महेश त्याला अडवतो. दोघे त्याला पकडतात. लक्षाच्या अंगावर बाटली पडते. तो उठतो. तेव्हा त्याला कळतं की हा माणूस बाटली घेऊन चालला होता. लक्षा त्याला ओळखतो. तो त्यांना म्हणतो तुरुंगात त्रास दिलेला हाच तो बेडूक. तो गयावया करायला लागतो. त्याचा बेडूक झालेला असतो. बेडूक झालेला देऊळ
चिवट्या महाकाळकडे येतो. तो सांगतो, माझं बेडूक बनवलंय, तुमचं माकडच बनवेल बहुतेक. कवट्या म्हणतो, काही झालं तरी मला ती बाटली मिळालीच पाहिजे. भाकरी करत असताना गंगीच्या पुढ्यात अचानक फोन येतो. ती म्हणते, बहुतेक लक्षाचं काम असेल हे. लक्ष तिला फोन लावतो. तो तिला म्हणतो, ही गंगारामची कमाल आहे, म्हणून तुझ्याकडे फोन आणि माझ्याकडे फोन. गंगी म्हणते, त्यापेक्षा तूच नाही का माझ्याकडे यायचंस. तो लगेचच गंगारामला म्हणतो, मला जरा गंगीला भेटायला जायचंय. गंगी शिवाय मी दुसऱ्या कोणालाही दिसणार नाही, अशी जादू तू कर. लक्ष जादूने गंगीकडे पोचतो. दोघांचं बोलणं चालू असताना दाराबाहेर रेडे हवालदार दार वाजवतो. गंगी मामा आला म्हणून घाबरते. लक्ष तिला म्हणतो, तुझ्या मामाला बघ मी कसा मामा बनवतो ते. मी त्याला दिसणारच नाही, तुझ्याशिवाय मी कोणालाच दिसू शकणार नाही. गंगी दार उडायला जाते. इथे गंगारामची बाटली कुणीतरी पळवतं. आपण अदृश्य आहोत असं समजून लक्ष त्याच्या समोर येतो. रेडेला तो दिसतो. तो गंगीला विचारतो, हा इथे कसा. त्याच्या तावडीतून लक्ष कसा बसा स्वतःला सोडवतो. गंगारामला जादू बद्दल विचारायला येतो. गंगाराम कवट्याच्या माणसांकडे असतो. ते बाटली घेऊन पळ काढतात. हे सगळं लक्षात इथे आलेल्या महेशला सांगतो. महेश त्याला लवकर गाडीत बस म्हणतो, पण साईड कार मध्ये बसलेला लक्ष तिथेच राहतो. महेश आणि बाप्पा पुढे जातात. पाठलाग करताना कवट्याच्या माणसाच्या हातातून बाटली खाली पडते. तिथे त्यांची मारामारी होते. त्यात हातात आलेली बाटली महेश कडून सुटते. बाप्पा दोघांना ताब्यात ठेवतो. महेश खाली पडणाऱ्या बाटलीला पकडतो. कवट्याची माणसं तिथून पळ काढतात. आता ही बाटली सुरक्षित राहावी म्हणून महेश उमाकडे बाटली देतो. उमा त्याला म्हणते, कवट्याला ही बाटली हवी आहे आणि मला कवट्या. तो तिला म्हणतो, तुला कवट्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही का. बाटली तिथेच ठेवून ते बाहेर पडतात. रेडे हवालदाराला टेबलावर बाटली दिसते. तो म्हणतो, बहुतेक कवट्याचा डाव असेल हा. दारूची बाटली आमच्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवून आम्हाला बदनाम करण्याचा डाव आहे बहुतेक त्याचा. बाटली घेऊन तो बाहेर येतो. बाटली फेकून देतो. ती बाटली लक्षाच्या पुढ्यात पडते. पण गंगीची वाट पाहत असलेल्या लक्षाला ती दिसत नाही. तेवढ्याच झाडांची सळसळ होते. आतून कवट्याची माणसं बाहेर येतात. लक्षाला मारतात. अचानक लक्षाच्या हातात बाटली येते, पण मारल्यामुळे त्याला शिट्टी वाजवता येत नाही. बाटलीचा धाक दाखवून लक्षात इथून पळ काढतो. महेश उमाला भेटतो. लक्षा गायब असल्याचं तो सांगतो. उमा रेडेने बाटली फेकून दिल्याचं त्याला सांगते. कवट्याची माणसं लक्षाच्या मागे लागतात. कवट्या लक्षाला पकडतो. महेश उमाला कवट्याचा सुगावा लागतो. तो लक्षाला म्हणतो, मला जादू पाहिजे, जादूगाराला बोलव. लक्षा म्हणतो, तो शिट्टी वाजवल्याशिवाय बाहेर येणार नाही. गंगीला पकडून आणलं जातं. कवट्या म्हणतो, आज तुझी शिट्टी वाजली नाही तर या माझ्या माणसाची बंदूक वाजेल आणि तुझ्या या फुलवालीची खोपडी उडेल. तेवढ्यात महेश उमा अड्ड्यावर पोचतात. लक्षाला सोडवतात. लक्षा गंगी बरोबर लपून बसतो. शेवटी लक्षाच्या तोंडून शिट्टी वाजते. गंगाराम प्रकट होतो. कवट्याच्या माणसांवर जादू होते. कवट्या हवेत तरंगतो. शेवटी व्हायचा तोच घोटाळा होतो. गंगारामची सगळी रेती जादू करण्यात संपून जाते. गंगाराम म्हणतो, रेती संपली म्हणजे जादू पण संपली. आता माझी जायची वेळ आली. सगळ्यांना पकडलं जातं. गंगाराम लक्षाला म्हणतो, स्वतःच्या आत्मबळावर लढ. तो त्याला आशीर्वाद म्हणून चेन देतो. महेश लक्षा कवट्याला मारतात. पोलिसांची टीम येते. कवट्याच्या हातात बंदूक लागते. तो नेम धरतो. गोळी लक्षाला लागते. महेश कवट्याच्या मागे लागतो. कवट्या सुरा काढून मारणार इतक्यात उमा गोळी झाडते. उमाने कवट्याची कवटी भेदलेली असते. ते लक्षाकडे येतात. त्यांना वाटतं लक्षा गेला, पण लक्षा शुद्धीत येऊन म्हणतो, ही दोस्ती तुटायची नाय. महादेवाच्या लॉकेटमुळे लक्षा वाचलेला असतो. शेवटी गंगाराम त्यांचा निरोप घेतो.